भेटी लागे जीवा लागलीसी असं कराळे पाटील आवाज. त्याचबरोबर योद्धा न्यूज मराठीमध्ये मी आपलं सुदाम कराळे पाटील स्वागत करतो. खरं तर जी ओढ लागली होती आपल्याला पंढरपूरला भेटण्याची, पंढरपूरला येण्याची, ती ओढ आता या ठिकाणी संपन्न होते किंवा ओढ आता समाप्त होते. आपण आलेलो आहोत पंढरपूर नगरीमध्ये चंद्रभागेच्या तीरी, ज्या ठिकाणी लाखो भाविक स्नान करतायत आणि या ठिकाणी खरं तर पवित्र होऊन विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी पुढे जात आहेत. आज आपण पाहतोय की या ठिकाणी उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्रातून आणि एकूणच भारत देशातून, देशाच्या बाहेरून बरेच नागरिक, बरेच भक्तगण या ठिकाणी एकवटलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण निसर्गाबद्दल जर बोलायचं झालं तर कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, अतिशय सुखकर वारी चालू आहे. वैष्णवांचा महामेळा उभ्या महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सर्व संतांच्या पालख्या घेऊन या ठिकाणी येत आहे. आणि खरोखरच या पालख्यांबरोबर येणारे सर्व भाविक आज मोठे आनंदी आणि उत्साही आहेत. आपण पाहू शकता पलीकडच्या बाजूला ते इस्कॉनचं संस्थान आहे किंवा त्या ठिकाणी तो दिसणारा एक परिसर आहे. त्याचबरोबर या चंद्रभागेमध्ये स्नान करणारे अनेक भाविक, अनेक भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अनेक रांगाच्या रांगा या ठिकाणी आता दर्शनासाठी लागणार आहेत. प्रत्येक संतांची, साधूंची आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या देवस्थानच्या पालख्या या ठिकाणी एकत्र होत आहेत. हजारो पालख्या या ठिकाणी एकत्र येत असताना लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या बरोबर आहे. खऱ्या अर्थानं आपली हिंदू संस्कृती, भगवी पताका, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची आणि भारत देशाची ही पारंपरिक संस्कृती जपण्याचं काम सगळे वारकरी मंडळी करतायत. खरोखरच वारकरी संप्रदायाचं भूषण असणारं हे सर्व भूषणावं काम आपल्या सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून घडतंय. आपण पुढे जाणार आहोत, पाहणार आहोत की कशा पद्धतीनं हे सगळे वारकरी तल्लीन होत आहेत. माऊली माऊली तुकारामच्या गजरामध्ये या ठिकाणी सर्व भक्तगण तल्लीन झालेले आहेत. आपण चंद्रभागेच्या तीरावर या ठिकाणी या सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला एक आनंद वाटतोय. माऊली माऊली तुकाराम म्हणतायत. आपल्याला पाहायला मिळत दूरवरून वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. सही ते पण असं दोघे म्हणणार का? हा दोघे पण सांगितलं.
खर तर या ठिकाणी एक भारुड एक भक्त गातोय, बघूया त्या भारुडाची आविटगुडी काय आहे. हॅलो, माझं नाव उल्लप्पा देवराव गंगणार, अक्षरगा तालुका मुख्य जिल्हा नांदेड. यातून आम्ही पायवारी आळंदी ते पंढरपूर पायवारी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही 5 वर्ष झालो पायवारी करतो. हा पायवारीचा संदेश मी हा अभंगातून एक मी संदेश देतो की बाबा भक्त पुंडलिकानं जे अभंग म्हणलं त्या अभंगावर मी एक अभंग चेच म्हणून टाकणार आहे. तरी एवढं शेजारी नक्की का बयान, एवढं शेजारी नक्की का बयान, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हो अगर बुच्याचा सुटला श्वास नाही शिवने बाई दोन घाट. काय म्हणते पंढरपुराच्या वाटानं माऊलीच्या वाटानं हा पांडुरंगाच्या कृपेनं सर्वांना अन्नदान घ्यायला मिळतो. तरी काय म्हणते तिला मी एवढं खाऊन सुद्धा मी घालू नाही म्हणते. काळ मजनाची घाई आणि चंद्रभागेला पुराला, अरे चंद्रभागेला पुराला पाणी लागलं वडाला, आणि विठ्ठलाची रुक्मिण म्हणते भक्त पुंडलिक बुडाला, विठ्ठलाची रुक्मिण म्हणते भक्त पुंडलिक बुडाला. चंद्रभागेच्या घोटवाणी तिनं पाणी आता एवढं सुद्धा खाऊन सुद्धा पाणी नाही म्हणते पियाला, जर पाणी पिऊन सुद्धा पाणी पिलं नाही म्हणते. चंद्रभागेच्या गडून पाणी नाही शिवले बाई डोला घोटवाणी. काय म्हणते या पंढरपुरात, या पंढरपुरात बाई वाजत गाजत, आणि सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत, आणि सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरीची वाट जाईत चालून चालून आलं बाई पायाला फोड. काय म्हणते पंढरीची वाट मोठी आहे आणि माझे चालून चालून माझ्या पायाला फोड आले. पंढरीची वाट जाईत चालून चालून आलं बाई पायाला फोड. एवढं शेजारी केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या ठिकाणी आपण ऐकलं पंढरीला नेलं ग बया. खऱ्या अर्थानं पंढरपूरला जाण्यासाठी सगळ्यांची ओढ लागली होती ती आता पूर्ण होत आहे, आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळे माऊली आता पुढे पुढे जात. आपणाला जय जय रामकृष्ण. धन्यवाद.